अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझ्या या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आता नवीन वर्षाची ही पहिली अमावस्या आहे. या अमावस्या दिवशी म्हणजेच पौष मौनी दर्श अमावस्या, या अमावस्या दिवशी काही आपल्या घरासाठी, आपल्या व्यवसायासाठी काही तोडगे मी आज तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून आपल्या घरातील प्रत्येक व्यक्ती किंवा जो काही आपला व्यवसाय आहे ते सर्व काही व्यवस्थित चालावं, याच्यासाठी छान असे तोडगे मी आज तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे. तर बघा, आज आहे शनिवार आणि आजपासून म्हणजे आज अमावस्या प्रारंभ उत्तर रात्रीला 12:03 सुरू होणार आहे आणि उद्या रविवारी 18 तारखेला अमावस्याची समाप्ती उत्तर रात्री 1:21 होणार आहे. तर म्हणजे पूर्ण दिवसभर, रविवारी पूर्ण दिवसभर अमावस्या आहे. तर या अमावस्या दिवशी काही उपाय आपल्याला करायचे आहेत. बघा, आजकालच्या या धक्काबुक्कीच्या जीवनामध्ये बऱ्याच जणांमध्ये खूप सारं व्यवसाय असो किंवा काहीही असो, प्रत्येक जणामध्ये एकमेकांचं मोठेपणा किंवा कोणीतरी पुढे जात आहे, आपण मागे राहिलेलो आहे, हे एकमेकांना देखवत नाही. म्हणजे वेगळंच कॉम्पिटिशन जास्त प्रमाणात चालू आहे आजकालच्या या युगामध्ये आणि याच्यामुळे आपल्या घराला नजरबाधा होते, वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते किंवा करणी बाधा किंवा बाहेरील दोष, असे बरेचसे वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. आणि त्याचबरोबर एकमेकांचं न देखवण्यापरीच बरेच काही वाईट शक्तींचे लोक आपल्या घरावर बरेच प्रकारचे वेगवेगळे वाईट उपाय, वाईट तोडगे आपल्या घरावर करत असतात. तर या सर्वांपासून संरक्षण आपल्या घराचं व्हावं, यासाठी उद्या करावयाचे छान असे उपाय तोडगे मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे उपाय तोडगे स्वामी समर्थाच्या म्हणजेच आपल्या केंद्रातूनच हे उपाय तोडगे आपल्याला सांगितले जातात. आपल्या घरासाठी योग्य त्या वापरासाठी, चांगल्या याच्यासाठी आपल्याला हे तोडगे करायचे असते, जेणेकरून आपल्या घराचं संरक्षण व्हावं, आपल्या घरातील व्यक्तींचं संरक्षण व्हावं, आपल्या मुलांचं संरक्षण व्हावं. त्यासाठी तुम्हाला अमावस्या दिवशी काय तोडगे उपाय करायचे आहेत ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की पितरांच्या स्मरणार्थ आपल्याला काय सेवा करायची आहे अमावस्या दिवशी. आज आपण पाहणार आहोत की हे सर्व काही जे काही आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी, लक्ष्मीची कृपा आपल्यावर सतत राहावी, आपल्या घरातून लक्ष्मी ही काढता पाय घेऊ नये, याच्यासाठी काय करायचं आहे. तर हे 4 मी तुम्हाला आज पॉईंट सांगणार आहे. घरातून अलक्ष्मी कशी काढायची, घालवायची, वाईट शक्ती कशी काढायची, नजरबाधा कशी बाहेर आपल्या काढायची, सततचे घरामध्ये जे काही आजारपण आहेत हे नष्ट व्हावे, हे कमी व्हावे, यासाठी काय करायचं आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला जेणेकरून सर्व काही माहिती एकदम व्यवस्थित मिळून जाईल. तर बघा, बऱ्याच वेळेस काय होतं, आपल्या घरामध्ये फाटलेली कपडे असतात, फाटलेले तुटलेली चपलं असतात किंवा भांडे असतात चिरलेले, याच्यातून आपल्या घरामध्ये अलक्ष्मी येत असते. आणि ह्या जो काही पसारा आहे, म्हणजे आपल्याला कामाला न येणारा जो पसारा, आपण बघा बऱ्याच वेळेस न लागणाऱ्या वस्तूसुद्धा आपण घरात ठेवतो, त्याच्यातून आपल्या घरात नकारात्मकता येत असते. आणि आपल्याला म्हणजे बघा, राहू हा काळ चांगला नसतो. तर राहू काळ आपल्या ह्या ज्या जुन्या वस्तू सर्व काही असतात, तर त्यामुळे राहू काळ हा स्थायी राहतो आपल्या घरामध्ये. आणि राहू काळ आल्यावर प्रखर झाला किंवा कोपला तर कोणत्याच गोष्टी आपल्या जीवनामध्ये चांगल्या होत नसतात. त्याच्यामुळे ह्या सर्व काही वाईट ह्या ज्या वस्तू आहेत, न लागणाऱ्या, तुटलेल्या, फुटलेल्या, चिरलेल्या सर्व काही वस्तू तुम्हाला घराच्या बाहेर काढायच्या आहेत उद्या अमावस्या दिवशी. म्हणजे तुम्ही शनिवारी आजसुद्धा हे सर्व काही केलं तरी पण चालतं. त्याचबरोबर या जर तुम्ही वस्तू सर्व बाहेर काढल्या तर घरातील अलक्ष्मी जाऊन घरात लक्ष्मी माता प्रवेश करते. आणि बघा, ज्यावेळेस आपलं घर स्वच्छ निर्मळ असतं त्यावेळेस आपलंही मन प्रसन्न होतं. एखादी बाहेरची व्यक्ती आली तर त्यांना सुद्धा आपल्या घरात छान वाटतं आणि लक्ष्मी मातांनाही आपल्या घरात हे वातावरण छान वाटतं आणि लक्ष्मी माता आपल्या घरात ही स्थायी राहते आणि ती आपल्या घरातून कधीच बाहेर निघून जात नसते. त्याच्यामुळे सदैव या गोष्टी तुम्ही होईल तितक्या ह्या गोष्टी तुम्ही घरातून बाहेर काढा. त्याचबरोबर वाईट शक्ती
आता बघा, बऱ्याच वेळेस काय होतं, आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळेस आपल्या घरात जे काही सर्व काही चांगलं चालू आहे, जे काही चांगली घरामध्ये आपलं छान व्यवस्थित असतं, ते बऱ्याच जणांना देखवत नसतं. तर बाहेरील वाईट बाधा, कोणाची नजर कशी असते, तर कोणाची कशी, तर ती बाहेरील वाईट बाधा, वाईट शक्ती आपल्या घरात प्रवेश करू नये, त्यासाठी अमावास्या दिवशी सकाळी तुम्हाला मुख्य जो तुमचा दरवाजा आहे, तो गोमूत्राने हळद टाकून स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. त्याच्यावर शुभलाभ काढून स्वास्तिक काढायचे आहे. नंतर जो तुमचा मुख्य उंबरठा आहे, तर त्याच्यावर तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे. वाटीमध्ये थोडीशी हळद घ्या, त्याच्यामध्ये गोमूत्र, गंगाजल असेल तर गुलाबजल असेल तर गुलाबजल टाका आणि त्याने तुमचा स्वच्छ उंबरठा पुसून घेऊन त्याला उंबरठ्याला तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे. याने काय होणार आहे, घरात जी काही घरातील वाईट शक्ती आहे तर ती तर बाहेर जाणारच, पण जी बाहेरील वाईट शक्ती येणार आहे, जी नकारात्मकता आहे, तर ती आपल्या घरात प्रवेश करत नाही. तर आवर्जून उंबरठ्याला तुम्हाला हळदीचं लेपन हे करायचं आहे. त्याचबरोबर नजरबाधा, बघा बरेच वेळेस काय होतं, की आपली झालेली प्रगती किंवा आपण केलेलं चांगलं काम बऱ्याच जणांना देखवत नाही आणि ह्या देखवण्यापरीच आपल्या घरामध्ये काही ना काही वाईट शक्ती लोकांनी केलेल्या असतात. तर ह्या नजरबाधा आपल्या घराला त्यापासून संरक्षण व्हावं, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, बघा त्यासाठी तुम्हाला संध्याकाळी, अमावास्येच्या संध्याकाळी तुम्हाला एक नारळाचा उतारा करायचा आहे. तर बघा, घरात आजारी व्यक्ती असो, तुमचा व्यवसाय असो, तो नीट चालत नसेल, कुणाची वाईट शक्ती लागली असेल, नजरबाधा झालेली असेल, घरात सतत आजारी व्यक्ती पडत असेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला हा नारळाचा उतारा करायचा आहे. तुम्हाला काय करायचं आहे, एक नारळ घ्यायचं आहे आणि ते नारळ तुम्हाला 7 वेळा तुमचा जो मुख्य दरवाजा आहे, त्या मुख्य दरवाजापासून वरून ते खालीपर्यंत, म्हणजे तुमच्या डोक्यापासून ते पायापर्यंत तुम्हाला ते 7 वेळेस नारळ उतरवायचा आहे. बघा, आता तुमचं जर दुकान असेल तर तुम्ही शटरला तो करू शकतात, किंवा घर असेल तर मुख्य दरवाजाला उंबरठ्यापाशी तुम्ही हा उपाय करू शकतात. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र 7 वेळेस म्हणत तुम्हाला तो नारळ उतरवायचा आहे आणि रिकाम्या जागी फेकून द्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला उतारा करायचा आहे. म्हणजे तुमच्या घराला लागलेली नजर, दुकानाला लागलेली नजर ही निघून जाईल. त्याचबरोबर तुमच्या घरात जर वाहन असेल तर तुम्हाला वाहनासाठी पण हे करायचं आहे. बघा, काही लहान सहान मोठं जे काही वाहन असेल त्याच्यावर सुद्धा तुम्हाला उतारा करायचा आहे. नारळ घ्यायचा आहे, 7 वेळेस तुम्हाला सेम तसंच करायचं आहे. 7 वेळेस श्री स्वामी समर्थ या मंत्र म्हणायचा आहे आणि तो उतारा करून तुम्हाला नारळ फेकून द्यायचा आहे. बघा, नारळ फोडून खायचा काही नाही. उतारा केलेले नारळ हे तुम्हाला रिकाम्या जागी, कोणाला त्रास न होईल अशा जागी तुम्हाला ते नारळ टाकून द्यायचं आहे. अशा प्रकारे जर तुम्ही अमावास्या दिवशी जर उतारा केला तर बघा, तुमच्या घरातील जी काही नजर लागलेली आहे, जी काही लोकांनी वाईट शक्ती करून तुमच्या घरावर जी करणी बाधा केलेली आहे, तर त्याच्यापासून तुमचं संरक्षण होतं. तुमच्या घरावर एक संरक्षण कवच निर्माण होतं अशा प्रकारे. आता त्याचबरोबर अमावास्या आहे. अमावास्येमुळे आपल्या पितरांच्या स्मरणार्थ सेवा पण तुम्हाला करायचीच आहे. सेवा काय करायची आहे? आता बघा, तुम्ही या दिवशी हिरण्यदानसुद्धा करू शकता. आता हिरण्यदान म्हणजे कोणी करायचं? समजा तुमचे मिस्टरांचे आई-वडील असतील किंवा तुमच्या घरातले जे काही पूर्वज गेलेले आहेत, तर त्यांनी हे दान केलं तरी पण चालतं. काय करायचं आहे तुम्हाला? ₹11 दक्षिणा, सव्वा पावशेर पेढे आणि एक जानवं जोड हे तुम्हाला ब्राह्मणाला 12 ते 12:30च्या दरम्यान तुम्हाला ब्राह्मणाला, मंदिरामध्ये कुठे पुजारी असतात त्यांना दान द्यायचं आहे. त्याच्यामुळे तुमच्या पितरांचं तुम्हाला स्मरणही राहतं आणि तुमच्याकडून पितरांची सेवाही घडली जाते आणि होईल तितकं तुम्हाला पितरांच्या स्मरणार्थ अमावास्या दिवशी दानधर्मही करायचा आहे. त्याचबरोबर पितरांच्या स्मरणामध्ये तुम्हाला या दिवशी तुम्ही दक्षिणेकडे तोंड करून स्तोत्र वाचू शकता, पितृस्तुती म्हणू शकतात. त्याचबरोबर पितरांच्या स्मरणार्थ तुम्ही पत्र्यावर म्हणा किंवा स्लॅबवर दही, भात, त्याच्यावर काळे तीळ टाकून तो ठेवू शकतात किंवा एखादा त्यांच्यासाठी घास ठेवू शकतात. त्याचबरोबर पंचमहायज्ञसुद्धा तुम्हाला या दिवशी करायचं आहे. असे होईल तितके तुम्हाला या दिवशी उपाय, तोडगे करायचे आहेत. बघा, खूप म्हणजे खूप छान आणि प्रभावी हे तोडगे आहेत. आणि नंतर आणखीन एक म्हणजेच, आता बघा, आपल्या घरातील जी काही वाईट शक्ती, बघा
खूप साऱ्या आजकालच्या या दुनियेमध्ये आपल्यावर म्हणजे एकमेकांची प्रगती न देखवण्यापरीच खूप करणीबादाचा प्रकार वाढलेला आहे. तर या सर्वांपासून आपल्या घराचं संरक्षण व्हावं, आपल्या मुलांचं संरक्षण व्हावं, आपल्या कुटुंबातील व्यक्तींचं संरक्षण व्हावं, त्यासाठी छान असा तोडगा पण तुम्हाला मी सांगणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, संध्याकाळच्या टायमिंगला तुम्हाला देवघरासमोर बसून हातामध्ये पिवळी मोहरी घ्यायची आहे. पिवळी मोहरी घेऊन आपल्या घरामध्ये जी काही उदबत्तीची रक्षा आहे, त्या पिवळ्या मोहरीवर टाकायची आहे थोडीशी आणि तुम्हाला 11 वेळा कालभैरव स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि 11 वेळा वेदोक्त वल्गा सूक्ताचं पण 11 वेळेस तुम्हाला पठण करायचं आहे. हे पठण करायचं झाल्यानंतरची ती पिवळी मोहरी आहे, तर घरातील सर्व काही कानाकोपऱ्यामध्ये तुम्हाला ती पिवळी मोहरी टाकायची आहे. बाथरूम सोडून सगळ्या घरामध्ये तुम्हाला ती पिवळी मोहरी टाकायची आहे, जेणेकरून घरातील वाईट शक्ती करणीबाधा जी काही आहे ती सर्व काही नाहीशी होण्यास मदत होते आणि आपल्या घराला एक संरक्षण कवच निर्माण होतं. अशा प्रकारे हा सुद्धा उपाय तुम्ही आवर्जून उद्या अमावस्या दिवशी तुमच्या घरात केलाच पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला नंतर बघा अमावस्या आहे, तर अमावस्या दिवशी तुम्हाला अन्न हे वर्ज्य करायचं आहे. चुकूनही या दिवशी तुम्हाला बाहेरील कुणाचं सुद्धा अन्न खायचं नाही, कारण या अन्नाने तुम्हाला बाहेरील दोष लागले जातात आणि आपण केलेली महिनाभर जी केलेली सेवा आहे, तर ती सेवा पूर्णपणे व्यस्त जात असते. त्याच्यामुळे अन्न तुम्हाला वर्ज्य करायचं आहे. अमावस्या दिवशी चुकूनही बाहेरचं तुम्हाला अन्न खायचं नाही. त्याचबरोबर मांसाहारही तुम्हाला अमावस्या दिवशी करायचा नाही. मांसाहारही तुम्ही स्किप करायचा आहे. म्हणजे या गोष्टी जर केल्या तुम्ही, हे तोडगे जर तुम्ही अमावस्या दिवशी केले, तर बघा छान असा तुमच्या घरामध्ये तुम्हाला स्वतः तुम्ही याचा रिझल्ट जाणून घ्याल. घरामधील जी काही करणीबाधा, नकारात्मकता, वाईट शक्ती आहे, सतत आजारी पडणारी व्यक्ती आहे, तर त्यांना सर्वांना याचा खूप छान असा फायदा होणार आहे आणि घरातील नकारात्मकता, करणीबाधा, वाईट शक्ती सर्व काही तुमच्या घरातून नाहीशी होणार ती म्हणजे या तोडग्याने. तर आवर्जून अमावस्या दिवशी हे तोडगे तुमच्या घरात झालेच पाहिजे. तर असा होता आजचा व्हिडिओ. सर्व ताई आणि दादांनी अमावस्या दिवशी उद्या हे तोडगे आपल्या घरात करून पहा, छान असा रिझल्ट तुम्हाला येईल. तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि जर चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.